नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे पालक आणि कोथिंबीर वडी। आता या ठिकाणी पालक घेतलेला आहे, ही अर्धी जोडी पालकच माझ्याकडे होता तेवढा मी घेतलेला आहे। पण या रेसिपीसाठी पालकाचे प्रमाण जास्त घ्यायचे आहे आणि कोथिंबीर थोडी कमी घ्यायची आहे, कारण पालक हा उग्र असतो, त्याच्यामुळे उग्र वास येतो आणि त्यामुळे कोथिंबीर आपल्याला यामध्ये थोडीशी वापरायची आहे। या ठिकाणी मी अर्धी जोडी पालकाची घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता यामध्ये मी वापरणार आहे लसूण आणि मिरची याचा ठेचा तयार करून घेणार आहे। आता या ठिकाणी मी 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण याचा ठेचा बनवून घेऊया। चला तर मग आता आपण याचा ठेचा बनवून झालेला आहे आपला, तो मी या वड्यांमध्ये वापरणार आहे। आणि आता आपला ठेचा पण तयार झालेला आहे आणि आता कोथिंबीर पण आपली चिरून झालेली आहे। आता एका बाउल मध्ये मी ती कोथिंबीर आणि पालक घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी बेसन पीठ टाकलेलं आहे। आता बेसन पीठ आपण त्यामध्ये जेवढं लागेल तेवढं टाकायचं आहे, कारण आपल्याला आपण हे भिजवताना कमी जास्त पडलं तर आपण कमी जास्त करू शकतो, तर त्याच्यामुळे ते बेसन पीठाचा अंदाज यामध्ये देता येत नाही। जेवढं मावेल तेवढं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। आणि या ठिकाणी मी 1 चमचाभर तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, धना जिरा पावडर टाकली आहे 1 चमचा धना जिरा पावडर। आणि आता यामध्ये मीठ टाकून घेऊया। आता यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया, 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद आणि आता यामध्ये थोडासा हिंग टाकलेला आहे। आणि आता आपल्याला यामध्ये 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे। आता ओवा हा हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये टाकायचा आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तीळ टाकायचे आहेत। या तिळामुळे वडी अगदी अशी खुसखुशीत लागते, त्याच्यामुळे तीळ हे आवर्जून वापरायचे। आणि आता आपण जो ठेचा तयार केलेला आहे तो त्यामध्ये आपण टाकून घेऊया। त्यामध्ये ओव्याचा वापर हा नेहमी करायचाच, कारण बरेच जणांना बेसन पीठ हे पोटासाठी चालत नाही। ओवा टाकल्यामुळे या बेसन पिठाचा त्रास बिलकुल होत नाही। आता हे पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। आता याचे आपण असे 2 रोल तयार करून घेतलेले आहे आणि या रोलवर सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत, त्यामुळे वड्या वरती जर तीळ लावले तर वड्यांचे तीळ अगदी असे खुसखुशीत लागतात। मग आता आपण ह्याच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये पालकाचा वापर हा जास्त करायचा। अगदी पौष्टिक रेसिपी आहे, मुलं तर अगदी आवडीने रोज जरी करून दिले तरी खातील, इतके टेस्टी या पालकाच्या वड्या तयार होतात। आणि यामध्ये थोडी कोथिंबीर वापरायची, त्यामुळे पालकाचा उग्र वास लागत नाही। आणि आता आपण हे स्टीम करायला ठेवणार आहोत 15 मिनिटांसाठी। आता इथे मी स्टीमर गरम करायला ठेवलेलं होतं, आता हे आपण 15 मिनिटं स्टीम करून घेऊया। आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत। चला तर मग आता हे आपलं वाफून होतंय। आता हे 15 मिनिटं झालेले आहेत। आता हे आपण वड्या कट करून घेणार आहोत। आता हे वड्या थंड झाल्यावरच कट करायचे, नाही त्या वड्या कट करता येत नाहीत। थंड झालं की आपण याची गोल अशा सुरीने कट करून घेणार आहोत। आता हे आपण थंड होण्याची वाट बघूया आणि नंतर त्याच्या वड्या आपण कट करून घेऊया। अगदी पौष्टिक अशी ही पालकाची वड्यांची रेसिपी तयार होते आणि पालक हा शरीरासाठी खूप चांगला असतो। आता आपण ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला या डीप फ्राय करायच्या नाही आहेत, ह्या फक्त आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहेत। आता या ठिकाणी मी फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि या वड्यांसाठी नेहमी पसरट भांड्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। आता या ठिकाणी मी
अगदी एक पळीभरच तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये सर्व वड्या मी कडक करून घेणार आहे. अगदी 5-7 मिनिटांमध्ये ह्या वड्या आपल्या अगदी खुसखुशीत अशा वड्या तयार होतात. आणि पालकामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते, त्याच्यामुळे मुलांना ते नेहमी दिलंच पाहिजे. पण मुलं पालकाची भाजी खायचा कंटाळा करतात. मुलं काय मोठे माणसं सुद्धा ही भाजी खात नाही, कारण ती उग्र असते म्हणून अशा प्रकारे जर आपण पालकाचा उपयोग केला तर मुलांच्या पोटामध्ये सुद्धा पालक जातो आणि त्यापासून आपल्याला भरपूर असे फायदे पण होतात. तर बघा आपल्या ह्या वड्या अगदी कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत. ते सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेल्या आहेत आणि टेस्टला सुद्धा खूप सुंदर लागतात या वड्या. तुम्ही या नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.